हल्ली काय होतं, एक तर लग्न उशिरा, त्यातनं मूल हवं का नको, म्हणजे आपण जे डिंक बद्दल बोलतोय, डबल इन्कम नो किड्स, त्याच्यात अजून एक पण ट्रेंड आहे, डिंकी डबल इन्कम नो किड्स येट. आता तरी आम्हाला मुलं नको, आपण काही दिवसांनी आपण पुन्हा घेऊ शकतो, पण नो किड्स येट. आता हा जो येट आहे ना, तो फार ट्रिकी आहे, कारण तो पहिली 2 वर्ष असतो तेव्हा तुम्ही म्हणता ओके आता तरी आम्हाला वाटत नाही, वी आर जस्ट न्यू, वी आर एन्जॉईंग. अजून 2 वर्षांनी वाटायला लागतं हवंय आणि नकोयच्या आम्ही मध्ये आहोत. यात पुढची गोष्ट होती ती अजून इंटरेस्टिंग आहे, कारण 1 वर्षानंतर दोघांमधल्या एकाला वाटायला लागतं आपल्याला हवंय, जेव्हा एकाला वाटायला लागतंय हवंय तेव्हाच दुसऱ्याला वाटायला नकोय आता नक्की नकोय, आणि 1-2 वर्षांनी रोल रिव्हर्सल होतं. आता मला खूप वाटतंय, मग दुसरा म्हणायला लागतो बरं ठीक आहे करूया ट्राय म्हणल्यानंतर सर्व मेडिकल पद्धतींना पूर्ण ताणून 35व्या 37व्या 38व्या 40व्या वर्षी त्याच्यासाठी प्रयत्न केले जातात, आणि मग ते सक्सेसफुल नाही झालं तर नाईलाजास्तव आपण डिंकीवरून डिंकवर येऊन थांबतो. कारण आता या सगळ्या काळात 8 वर्षाच्या 9 वर्षाच्या 7 वर्षाच्या कंपॅनियनशिपमध्ये मूल नसण्याची सवय झालीच आहे की आपल्याला.